भाऊसाहेब, हळद टाकून दूध आणले आहे. आणलेस? ठेव ठेव इकडे ते. आणि ते बस बघू जरा, बस. हे बघ, हिशोबामध्ये चूक दिसते. चूक? कसे शक्य आहे? बघ बघ, ही 5वी ओळ बघ आणि खालची शिल्लक बघ, म्हणजे चूक तुझ्याच लक्षात येईल. अगो बाई, खरंच की. पण भाऊसाहेब, पहिल्यांदाच झाले असे. माझ्या हिशोबात चूक म्हणून नसते. आम्हासही त्याचेच नवल वाटले, दुर्गेच्या हिशोबात कशी चूक निघाली. पण आम्ही पाहतोय दुर्गे, एकूणातच लक्ष नाहीये तुमचे. नाही, हिशोबातली ही चूक परवडणारी नव्हे. म्हणजे? म्हणजे असे की सुनबाई शिकतायत, एकदा त्यांनी हिशोब ताब्यामध्ये घेतला की मग तुम्हाला आयुष्यभर रामनामाचा जप करत राहावं लागेल. अरे वा, पातीच्या काढ्याचा वास आला. हो, इकडे पडशाचा त्रास होतोय ना. शिवाय थोडीशी कणकणही आहे असे वाटते. म्हणून म्हटले, वेळीच काढा घेतलात तर तब्येत आटोक्यात येईल. आणा तो. आता मुलीने दिलेले दूध आणि पत्नीने दिलेला काढा, यक्ष प्रश्न उभा राहिला, नेमके काय घ्यावे. भाऊसाहेब, भाऊसाहेब, त्यास काय झाले? भाऊसाहेब, अहो काय झाले? काय मोरोबा पंत? अहो अहो कल्याण नगर भागात दंगल उसळली म्हणे. हा, आणि शहरात अशी आवई आहे की दरोडेखोरांनीच लुटालूट माजवली आहे. अरे देवा. पण हे कल्याण नगर नेमके आले तरी कुठे? सातारा रस्त्यावरती. अरे देवा, आणि माधव नेमका साताऱ्यातच गेलेला आहे. साखरबाई अखेरीस तिच्या घरी गेली ना. हो. बरे झाले बाई, मी देखील जरा लाघटच बोलले होतीस. पण तू जे काही करून दाखविलेस ताई, त्यास तोड नाही बरे. तूच जे जमले ते अगदी गोविंदरावास, माईस, अगदी माधवास सुद्धा उभ्या जन्मी जमले नसते हो. माझ्याकडून अगदी दणदणीत शाबासकी आहे हो तुझ. हो आजी, कसली शाबासकी. तेही माझेच आणि हेही माझेच. जीवाला काही फार सुख मिळाले नाही हो त्यांना इथून घालवून. नाही, पण घालवायचेच होते. त्यांना घालवायचेच होते आणि ते मी केले. कळते हो मस. अगो, मांजरीच्या गळ्यात घंटा बांधायलाच हवी यावर सर्वांचेच एकमत असते. पण ती घंटा बांधायची कुणी, हीच तर नेमकी गोम असते. धाडस लागते त्यास. तू ते धाडस दाखवलेस हो ताई. सिद्ध केलेस की तू पूर्णपणे रानड्यांची झालेली आहेस. वा वा, शाबास. आजी, पुरे झाले हो माझे कौतुक. नाही, तुमच्या तोंडून इतक्या कौतुकाची सवय नाही हो मला. बरे, राहू दे राहू दे. आणि ही शाबासकी एवढ्या पुरतीच बरे. तुझा मूळ स्वभाव काही बदलायचा नाही. शेवटी ते कारलेच. कितीही पाकात बुडवून ठेवले तरी ते कडूच राहणार. काय, बरोबर ना? पण ताई, तेच कडू कारले औषधीही असते, हे कळते हो मला. आजी, अरे देवा, आता काय करायचंय? अरे देवा, आज काय नडले होते, साताऱ्यात जायचे. नसता गेलं तर काय बिघडले असते. आता या दंगलीमध्ये सापडला म्हणजे. आता काय करायचंय? अहो तुम्ही शांत व्हावं. हे पुण्यातले चिखलफेकीचे प्रकरण संपते न संपते तो हे नवीन उद्भवले दंगलीचे. काय गरजच काय होती साताऱ्यामध्ये जावं याची.
नाही पण आमचे हे माधवराव म्हणजे लोकांचे नेते पुढारी नाही का, दंगलीच्या मध्ये शिरतील, लोकांना उपदेश कराव्यात शांत राहा म्हणून, आणि मग काय झाले म्हणजे माथे फिरूनच्या तडाख्यात. भाऊसाहेब पण त्यांच्याबरोबर तसे शिपाई आहेत. हो शिपाई असतात ना, शिपाई असतात, पण 500-500 लोक मशाली घेऊन जर अंगावर धावून आली तर हे शिपाई माधवास एकटे सोडून पळून निघून जातील. मग काय करावायचे? गरजच काय होती साताऱ्यात जावयाची? आणि करवीराचे दंगे आम्ही पाहिलेत ना आमच्या नजरेने. माणसे एकदा माथे भडकले ना, माणसे काही करीत सुटतात, कुणाचे टाळके फोडतात, कुणावर वार करतात, काय सांगता येत नाही यांचे. काही नाही हो, साताऱ्यात जावयाचे नुसते निमित्त. आमच्या बायका काय कधी माहेरी गेल्या नाहीत? गेल्या की माहेरी गेल्या, माहेरवरनं परत आल्या. आम्ही नाही कधी गेलो त्यांच्या पागे मागे. मग गेलो होतो का? मग हे काही नाही हो. आणि तसेही पांडुरंग आणि बाळम भटजी वहिनींसोबत आहेत. अरे मग ते आहेत ना. मग जशी रमा गेली त्यांच्या बरोबर तशी त्यांच्या बरोबर परत आली असती. ह्याला जावयाची काय गरज होती? नसता घोर लागून ठेवलेला आहे पाठीमागे. मी काय म्हणते, नाही म्हणजे माधवास आता बोल लावून काही उपयोग आहे का? त्यापेक्षा आपण काहीतरी करायला हवे नाही का? मी आहे, मी बघतो सगळं, मी करतो. तुम्ही करतो म्हणजे काय करतो? इथे ठोंब्यासारखे उभे राहणार तुम्ही? बाहेर जा, पांडुबास घ्या आणि निघून या, आणि माधवास घेऊन या. पण भाऊसाहेब पांडू तर रमा वहिनींसोबत आहेत ना. वाड्यावर काय एकच गडी माणूस आहे का? सदाशिव आहे, तो सखा आहे. 100 गडी माणसं आहेत, त्यातल्या 2-3 घ्या आणि बरोबर जा आणि माधवास घेऊन या. आता असं करतो, मी स्वतः जातो, ह्यांच्यानी काही होणार नाही. बाजूला व्हा तुम्ही. मी काय म्हणते, हे बघा, क्षमा असावी पण इकडची तब्येत आधीच बरी नाहीये. त्यात असे रात्रीच्या वेळी बाहेर पडू नये असे वाटते. मोरोबा पाहिल काय ते. शहाणपणा शिकू नका हो तुम्ही. तोपर्यंत माधवास आम्ही प्रत्यक्ष पाहत नाही, आमच्या दिवास थारा नाही. भाऊसाहेब तुम्ही शांत व्हा. हे बघा, माई म्हणते ते बरोबर आहे हो. तुम्हाला दगदग झेपणार नाही, तुमची तब्येत ठीक नाही ना. आणि हे बघा, मी जातोय. तसाच काही बाका प्रसंग आला, माधवरावांवरती उगारलेली तलवार मी माझ्या अंगावर घेईन, माधवरावांना सुखरूप घरी आणेन आणि मगच प्राण त्यागेन. हो. अरे काय बोलतोयस काय तू? तू तरी शुभा बोल. जा आणि माधवास घेऊन ये. हो हा गेलो. सका जा त्याच्या बरोबर. आई अम्माबाई, माझ्या माधवाचे रक्षण कर गो बाई. शांत राहा. होईल काहीतरी होईल, माधव येईल. आली म्हणता बया गेली देखील. मोठी लबाड झाली हो पोटी. गोड गोड बोलून 2 दिवसात हातावर तुरी दिल्या. हो ना, कशात म्हणून लक्ष नव्हत्या तिचे. सारखे आपले रानड्यांचे कौतुक. आमच्याकडे ही गोष्ट अशी करतात, आमच्याकडे अमुक गोष्ट तशी करतात. पक्की रानडे झालीये. खरोखरच कन्या हे परक्याचे धन आणि बायकांच्या जातीस उपजतच समजूत असते बहुधा. आता पहा ना, आई वडिलांचा इतक्या वर्षांचा लळा सोडून ह्या परक्याच्या घरी जातात आणि त्या घराला आपलेसे करून टाकतात. आणि विशेष म्हणजे यातच आई वडिलांचे यश असते हो. गंमतच आहे सगळी. पण 2 दिवसांकरता का होईना माझी अमी आली आणि मला कडकडून भेटली. लग्न झाल्यापासून तहान लागली होती बघा तिच्या भेटीची. तुम्ही सगळे भेटून आलात तिला, पण मीच राहिले होते. वहिनी, जाताना पोरीची दृष्ट काढलीत ना? तर तशीच बरी जाऊ देईन मी तिला. आणि बरे का वंस म्हणाली की तिकडे माईसाहेब देखील दृष्ट काढतात तिची. खरेच सासूच्या बाबतीत अगदी भाग्यवान आहे हो पोर. पण जाणीव आहे होतीस. नाहीतर तुम्ही काही कमी करता का सरस्वतीचे? पण हो, तुम्ही आहातच आमच्या दोघींमध्ये कलागती लावायला. अगो बाई, आता माझे काय? मी काय केले हो? आई, काय रे, काय झाले? नाही म्हणजे तुम्ही घाबरू नका, पण तिकडे कल्याणनगर परिसरात दंगा उसळला. अगो बाई, दंगा? अरे पण हे साताऱ्याला गेलेत ना? काळजी करण्याचे कारण नाही. ते सुखरूप पोचलेत तेथे. ते तेथे पोचले आणि कुंभाराचा जगू तेथून निघाला. त्यांनीच ही माहिती दिली. अरे
अरे पण आपल्या यमीचे काय? आपण यमीला धाडले खरे, ती दंग्यात नाही सापडली म्हणजे मिळवले. अरे गोपाळा, कल्याण नगर मध्येच मुक्काम करणार होते ना रे ते घाणेकरांकडे. अगं बाई गोपाळा, दंगा उसळलाय म्हणजे नक्की झाले तरी काय? सोलापूरकडील काही कुळांना तेथील सावकारांनी नाडले, तेव्हा त्यांनी चिडून जाऊन सूड उगवण्यासाठी जाळपोळीस सुरुवात केली. त्याची झळ आता येथपर्यंत पोचली. अरे देवा, आता रे काय करायचे गोपाळा? तुम्ही कोणीही काही काळजी करू नका. आई, मी घोडा घेऊन तिच्या मागावर जातो आहे. अहो पण असे तातडीने जावयासच हवे का? नको जावयास. गोपाळा गोपाळा, अरे तुझ्या काळजीपोटी बोलते रे ती, चुकीचं नाही बोलत आहे. दंगा म्हणजे मोठा जमाव, त्यांच्या समोर तू एकटा काय करणार? त्यात तुझे डोके असे तापट, तू खुशाल चिरशील हो त्यांच्यात. आम्हाला काळजी वाटणारच ना. आई, आता मी पूर्वीचा माथे फिरू गोपाळ राहिलोय का? तुम्ही घाबरू नका. मी एकटा नाही, माझे मित्र आहेत माझ्यासोबत, आणि मी फक्त यमू सुखरूप आहे ना हे पाहावयास जात आहे. दंग्यात भाग घ्यायला नाही. तुम्हाला काळजी वाटेल म्हणून सांगावयास आलो मी, आता तसाही जाऊ शकलो असतो. येतो मी. सांभाळून जा रे बाबा, यशस्वी हो. सागरेश्वरा, रक्षण कर रे माझ्या लेकरांचे, रक्षण कर. अगो माई, ए माई, अगो एका जागेवर बैस तरी, नाही तर सरळ बाहेर जाऊन उभी राहा बरे. तुझ्या या अशा येरझाऱ्या घालण्याने आम्हाला अगदी दडपल्यासारखे होते हो. आणि अगो माई, अशा येरझाऱ्या घालून माधवा लवकर काय येणार आहे? नाही ना. नाही तसे असेल ना तर ताई तू पण ये, आपण साऱ्या जणी मिळून ना येरझाऱ्या घालूया. काय चाललंय माई, अगो तुला त्रास होऊ नये म्हणून सांगतोय हो आम्ही. आणि माधवाची काळजी आम्हाला नाहीये का? मग तू शांत राहो, माधवा अगदी सुखरूप घरी येईल, हो की नाही? अगं ए! काय चाललंय काय तुझे? तुझा नवरा मोरू माधवा शोधण्यासाठी दंगलीच्या तोंडाशी गेलाय आणि तुला हे नटणे मुरडणे सुचतीये? चल जा, विहिरीवरून 10 कळशा पाणी घेऊन ये. अंग मोडून काम केले ना म्हणजे तुझी अक्कल ठिकाण्यावर येईल. चल जा, नटते. सुभद्रा काकू, माई, ताई, अरे पुढे काहीतरी बोल ना, जीभ चिकटली का टाळ्याला? रमावहिनी आल्यात. अगो बाई, माधवा रमेश घेऊन इतक्या पटकन आला सुद्धा. अगो पण चला. माई, अगो बाई, नमस्कार करते. सुखी राहा गो. माधव कुठे? माधव, बाळंगजी, तुम्ही एवढ्या लवकर कसे काय आलात? हो सुनबाई ना तिकडे माहेरी करमेना, इथल्या घराची ओढ लागली होती. मंगळागौर झाल्या झाल्या लगेच निघालो. पण बाळंगजी, आम्ही असे ऐकले कल्याण नगरच्या आसपास दंगा उसळलाय म्हणे. हो, आम्ही कल्याण नगर मध्ये घाणेकरांच्या घरी मुक्काम करण्याच्या विचारात होतो. पण मग हे दंग्याचे ऐकले आणि म्हटले थेट निघून यावे. मग घाणेकरांनीच आम्हाला 4 शिपायांची कुमक देऊन वेशी बाहेर बोलविले. मग नंतर कोणताही धोका नाही हे बघून आम्ही शिपायांना माघारी धाडले. अहो म्हणजे तुम्ही सुखरूप पोहोचलात, पण माधव अजून आला नाही. अहो माधव कोल्हापूरचे आणि साताऱ्याचे काम उरकून रमेश आणण्यासाठी चाललेला होता. काय म्हणता? हो, अजून पोहोचलेला नाही. दंग्यामध्ये अडकला की काय? अहो तो येईपर्यंत आमच्या जीवात जीव नाही घोर लागून राहिलाय. म्हणून आम्ही मोरोबास पाठवले त्यास पाहण्यासाठी. तर मोरोबाही गायब, दोन्ही पोरे गायब. यांना भेटायला म्हणून लवकर आले इकडे आणि हेच तिकडे गेले आहेत. मी इकडे येण्याची फार घाई केली का? आणि हे दंग्याचे काय ऐकते आहे मी? गणपती बाप्पा, यांच्या शिवाला काही? बाळंबजी, आपण जरा वेशीपर्यंत जाऊन बघू, चौकशी करू. आम्ही जरा आलोच खबरबात घेऊन. सांभाळून जावे. हो हो, सांभाळून जा. चला. नाही, त्यांनाही चिंता असणार. नाहीतर काय?
अगो बाई, काय या आजकालच्या सुना? नवरा तिथे संकटात आहे, पण ही कोण जाणे कुठे हुंदडायला गेली. कल्याण आहे सगळे. अगो बाई रमावहिनी, आला तितक्यात माहेर राहून? अहो चांगले 15-20 वार राहायचे होते. आलेच मी. काय बाई शिष्टपणा, माहितीये मोठी रानड्यांची सून आहे ते. गणपती बाप्पा, मी यांच्यासाठी इथे लवकर धावत आले आणि आता हेच मला घ्यायला तिकडे गेलेत. म्हणजे हे कळल्यावर मला आनंद झाला, पण गणपती बाप्पा सगळे म्हणतायत की हे वाटेत दंगलीत अडकलेत, जाळपोळ चाललीये. मला काय करावे काहीच सुचत नाहीये. मला तर अगदी कसं तरीच होतंय. गणपती बाप्पा, तू आण ना लवकर यांना इथे, नाहीतर तू तरी सांग मला मी काय करू ते. आई, कधी येणार गाणं? आता यावेच लागेल यांना. देवाला साकडेच घातले मी. जोपर्यंत यांच्या परतीच्या मार्गातील विघ्ने दूर होऊन हे येत नाहीत, तोवर पाण्यातनं काढणारच नाहीये मी देवांना. पण आई, तू कधीपासून देवापाशी अशीच बसलीयस? हे येईपर्यंत मी अशीच बसणार. उमाबाईनी, 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 तुमचा देव पावला हो. त्याने त्याने तुमचे ऐकले. अण्णा आले, अण्णा आले. चला चला या. चांदणचा हुल होती. आईने केले तसेच करते, म्हणजे लवकर परत येतील. माप मी ओलांडले, दूर गेली भातुकली. येण्याचे होते वय, अंगणाची होते. गणपती बाप्पा, हे जोपर्यंत इथे सुखरूप परत येत नाहीत ना, तोपर्यंत मी तुला पाण्यात ठेवणार आहे आणि हलणार नाहीये मी इथून. इथेच बसून राहणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. 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 उंच उंच माझा झोका झुले